हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दुधी भोपळ्याच्या किसाची कोफ्ता बनवणार आहे। त्यासाठी मी एक अर्धा किलो साईजचा दुधी भोपळा घेतला होता। तो स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून अशा मीडियम साईजमध्ये किसून घेतला आहे। जास्त बारीकही करायचा नाही, जास्त मोठाही करायचा नाही, मीडियम साईजमध्ये असा किसून घेतला आहे। आता ह्यात जे पाणी आहे ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे। हे पहा, कोफ्ता बनवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। ह्यातील पाणी काढून घेतल्याशिवाय ह्यातील कोफ्ता व्यवस्थित असा होणार नाही, म्हणून आपण यातील सर्व पाणी काढून घेऊ। हे पहा, दुधी भोपळ्यातील आपण हे एवढं पाणी काढून घेतलं आहे। हे आता फेकून द्यायचं नाही, हे परत आपल्याला वापरायचं आहे। आता ह्या बाउलमध्ये मी हे पाणी काढलेले दुधी भोपळ्याचा किस घालून घेते। आता ह्यापासून आपल्याला कोफ्ते बनवायचे आहेत। आता ह्यात सर्वप्रथम मी किसलेले आले घेतले आहे आणि थोडं ओवा, थोडा हातावर चोळूनच आपल्याला घालायचा आहे। त्यात लाल चटणी घालायची आहे कलरसाठी आपल्याला। आता आपण ह्यात ही चटणी घालू, थोडं धन पावडर, फक्त टेस्टसाठी आपल्याला घालायचं आहे। फिकं फिकं करायचं नाही आपल्याला कोफ्ता, म्हणून मी टेस्टनुसार घालत आहे। आता ह्यात आपल्याला एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे, थोडी हळद आणि शेवटला आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि आता हे मी एक वाटी बेसन घेतले, एक वाटी पूर्ण घालायचं नाही आपल्याला, लागल त्यानुसार आपण त्यात मिक्स करून घेऊ। जास्त बेसनचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला दुधी भोपळ्याचा कोफ्ता बनवायचा आहे, म्हणून जास्तीत जास्त दुधी भोपळाच आपल्याला त्यात झाला पाहिजे। बेसनचं प्रमाण थोडं कमीच करायचं आहे। त्याच्या अंगठ्या पाण्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, म्हणून मुळातच मी त्यातलं थोडं पाणी काढून घ्यायला सांगितलं होतं, जेणेकरून बेसन घालताना जास्त पाणी होणार नाही। आणखीन थोडे घालून घेऊ आपण। आणि आता ह्या स्टेपला आपल्याला ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आता पाणी जे पहिल्यांदा जर घातलं तर लगेच पाणी सुटतं, म्हणताना शेवट स्टेपला आपल्याला ह्यात मीठ घालून घ्यायचं आहे। आता चवीनुसार आपण ह्यात मीठ घालूया। आणि ह्याचे आता आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचं आहे। आता हे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे। आता आपण ह्यापासून थोडे कोफ्ते बनवून घेऊ। तुम्हाला हवं त्या आकाराचं तुम्ही बनवून घेऊ शकता, गोल, लांबट, अशा प्रकारे मी कोफ्ते बनवून घेत आहे। अशा प्रकारे मी सर्व कोफ्ते करून घेतले आहे। आता एक वाटी तेल, माझं अर्धी वाटी अजून बेसन शिल्लक तसंच राहिलं आहे। आणि हे जे घेतलेले पाणी आहे ते आपल्याला कढईसाठी वापरायचं आहे, म्हणून आणि ते
दुधी भोपळ्याचे असल्यामुळे खूप पौष्टिक आहे, ह्याला टाकून द्यायचं नाही, आपल्याला ते भाजीत वापरायचं आहे. कोफ्ते आपण तळून घेऊया. मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाले की आपण हे कोफ्ते तळून घेऊ. आणि करीसाठी मी एक हा कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत, 2 मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 किस्सा आल्याचा तुकडा घेतला आहे. कांद्याची पेस्ट आपल्याला साईडला थोडी मोठी मोठी करून घ्यायची आहे. आणि टोमॅटो, मिरची आणि लसूण हे एकत्र करून ह्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे आपल्याला. तेल आपलं गरम झालं आहे. कढईत जेवढं बसतील त्याप्रमाणे आपल्याला ह्यात कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत. मी सर्वच कोफ्ते ह्यात सोडून दिले आहेत, का तर माझी कढई थोडी मोठी आहे, त्यात सर्व कोफ्ते बसले आहेत. आता त्याला व्यवस्थित मंद आचेवर आपण भाजून घेऊया. कोफ्ते आपल्याला अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. आणखीन थोडं आपण ह्याला तळून घेऊ, म्हणजे आपले कोफ्ते बनून तयार होतात. आता आपले कोफ्ते बनून तयार झाले आहेत, ते आता आपण काढून घेऊ. जरा सुद्धा फुटते नाहीत, हे पहा कशी व्यवस्थित आणि आपले कोफ्ते बनून तयार झाले आहेत. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही बनवू शकता. मी गोल साईज मध्ये बनवला आहे. आता त्याच कढईत आपण कोफ्त्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी थोडे खडे मसाले घेतले आहेत. 1 तमालपत्र आहे, 1 वेलदोडा आहे आणि दालचिनी, थोडं काळं मिरं, हे अशा प्रकारे मी थोडे खडे मसाले घेतले आहेत. ते घालू. मी साधारण 1 मोठा चमचा तेल ह्यात ठेवला आहे, जेणेकरून आपला कोफ्त्याची जी करी आहे ती व्यवस्थित अशी हॉटेलसारखी झाली पाहिजे. आता हे मसाले आपले फ्राय झाले की ह्यात आपण 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्या किसून ते आपल्याला घालायचे आहे. किसून घेण्याचं कारण म्हणजे असं काप जर करून घातलं तर मुलं ते वेचून काढून टाकू शकतात. किसलेलं आलं किंवा लसूण मुलांना काढता येत नाही, म्हणून आपल्याला किसून घालायचं आहे. आणि लसूण आपला भाजत आला की ह्यात आपण जे कांदा घेतला होता, 1 कांदा असा मोठ्या प्रकारे किसून मिक्सरमधून फिरवून तो आता कांदा ह्यात घालायचा आहे आपल्याला. तो व्यवस्थित भाजला की मग टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. कांदा आता आपला व्यवस्थित भाजून झाला आहे. आता ह्यात आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. मी 1 चमचा कलरसाठी लाल तिखा पावडर घेतला आहे, 1 चमचा चटणी घेतली आहे जी घरात वापरतो ती, आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धन पावडर, चवीनुसार मीठ आणि हळद. आता हे सर्व आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे. कोफ्त्यात आपण मीठ घातलं आहे. आपल्याला करीच्या अंदाजानुसार आपल्याला ह्यात मीठ घालून घ्यायचं आहे. जास्त मसाला करपून घ्यायचा नाही, व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. आणि ह्या स्टेपला आता आपल्याला 1 चमचाभर हे बेसन घालायचं आहे, जेणेकरून आपली करी आहे ती व्यवस्थित अशी रेस्टॉरंट सारखी बनेल. आता हे आपण ह्यात परतून घेऊ व्यवस्थित. चांगल्या प्रकारे ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे बेसनची चव खूप छान येईल, कच्चं कच्चं लागणार नाही आपल्याला. आता ह्यात आपल्याला हे टोमॅटो घालून घ्यायचं आहे, जी प्युरी केली आहे ती. आणि 5 मिनिटं असं तेल सुटूपर्यंत ह्याला शिजून घ्यायचं आहे. आता ह्यावर एक प्लेट झाकून 5 मिनिटं शिजून घेऊ आपण. 5 मिनिटं झाले आहेत. आपण आता प्लेट काढून पाहू. हे पहा, टोमॅटोने मस्त असा कलर सोडला आहे. आता ह्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, गार पाणी घालायचं नाही, जेणेकरून मसाल्याचं चव बिघडणार नाही.
1 ते 2 चमचे पाणी 1 ते 2 वाटी तुम्ही पाणी घाला, का तर कोफ्ते हे पाणी शोषून घेतात, नाहीतर ती घट्ट एकदम बनून जाईल. एकदम हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी आपली ही कोफ्ता करी बनून तयार होते, तीही घरातील मोजक्या साहित्यापासून. आता ह्याला एक चांगली उकळी आली की त्यात आपण कोफ्ते सोडून देऊ. आपली करी चांगल्या प्रकारे उकळली आहे. यात आता आपण हे कोफ्ते सोडून देऊ आणि एक 5 मिनिटं ह्याला अशाच प्रकारे झाकून ठेवूया, म्हणजे जेणेकरून कोफ्ते आपले व्यवस्थित त्यात मुरले पण जातील आणि त्याची करी बनून व्यवस्थित अशी परफेक्ट तयार होईल. आता 5 मिनिटं झाले आहेत. आपल्या कोफ्ता करी बघूया. हे पहा, एकदम मस्त अशी ती शिजली गेली आहे. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही त्याची करी जास्त कमी करू शकता. हे पहा, मी फोडून दाखवते. हे पहा, एकदम मस्त असे आपले हे कोफ्ते बनून तयार झाले आहेत. एकदम रेस्टॉरंट सारखे आपले कोफ्ते बनतात. आणि ही तुम्हाला कोफ्ता करी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. हे पहा, एकदम मस्त मजेदार कमी साहित्यात बनणारे ही आपली कोफ्ता करी तयार झाली आहे.